साऱ्या जगाचा परी तू मालेकरांची विठू माऊली. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या प्रकारेही असू शकतो, तो आज या ठिकाणी आपण पाहतोय. तसा हा दुःखाचा क्षण आहे व आनंदाचा आहे. आनंदाचा याकरता की आपण जे 30 वर्ष 40 वर्ष सेवा करतो, त्यानंतर आपण आपल्या घराला वेळ देतो. तो वेळ देण्याची वेळ आता मच्छूभावावर आलेली आहे. त्यांचं यापुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं व त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं, मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आज नातेवाईक म्हणून आणि सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी सर्व पाहुण्यांचं, मित्रांचं, आप्तेष्टांचं मी प्रथम स्वागत करतो. आमचे नातेवाईक आज सेवापूर्तीच्या या उपस्थित कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की ते निवृत्त होत आहेत. आणि मनुष्य कधीही निवृत्त होत नाही, तो फक्त कामाच्या बदलातून फक्त वेगळा होतो. असं म्हटलेलं आहे, अनंत हिमदगडाच्या सागरातून प्रवास करायचा असेल तर स्वतःचा दीपस्तंभ व्हावं लागतं, कारण तिथं धोक्याचा इशारा देणारा साधा कंदीलही नसतो. प्रत्येकाने त्याप्रमाणे नांगरे साहेबांचंही आयुष्य तसं माझ्या माहितीप्रमाणे खडतर आणि एका शेतकरी आणि ग्रामीण भागातून झालेलं आहे. त्यांनी त्यांचं टार्गेट अचीव केलेलं आहे. त्यांच्याकडे पाहून आणि त्यांनी घडवलेलं त्यांचं कुटुंब आहे. एक चांगल्या पद्धतीनं संस्कार करून डिसिप्लिननी संपूर्ण कुटुंब उभं केलेलं आहे. हेच त्या केलेल्या कष्टाची पावती आहे असं मी मानतो. आमचे साडू बंधू मच्छिंद्रनाथ नांगरे सगळेजण, त्यांना आता ते लहानपणापासून मामाच्या जवळ राहिले आणि सगळ्यांमध्ये मच्छू नावाने प्रसिद्ध. आमचं लग्न झालं त्याच्यानंतर मग त्यांचा परिचय. अत्यंत नियोजनबद्ध सगळे कार्यक्रम, शिक्षणाच्या बाबतीमध्ये, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, घरी सगळ्या जे काही परिवाराचं भाऊ बहिणी त्या सगळ्यांकडं त्यांचं नियोजन, स्वतःचं मुलांचं नियोजन, ह्या सगळ्याच गोष्टी त्यांनी इतक्या आदर्शपणे केलेल्या आहेत आणि त्याचे फळं आज पाहायला मिळतात. आज त्यांचे भाऊ त्यांचे व्यवस्थित सेट आहेत, त्यांच्या संसारामध्ये आहेत. मुलं दोन्ही इंजिनियर झालेत, तेही नोकरीला आहेत. आयुष्यामध्ये पैसा खूप कमवतो माणूस, परंतु एक वेळ अशी असते की सेवानिवृत्तीचा जो प्रसंग असतो किंवा सेवानिवृत्तीनंतर जर कोण दोन माणसं एकत्र आले तर त्यावेळी तुम्हाला कुणी पैसा विचारत नाही. तुम्हाला विचारलं जातं मुलं काय करतात. आणि हे मुलं हीच आपली जी संपत्ती असते, ती संपत्ती यांनी कमवलेली आहे आणि ती आपण पाहिलेलं आहे सर्व. मी त्यांना आमच्या गोंधळे परिवाराकडनं सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो. एक आनंद. सगळ्यांना तुमचा स्ट्रगल माहिती आहे, पण कसं असतं ना, आपला माणूस स्टेजवरती जातो आणि त्यांच्याकडनं ऐकण्याची जी गंमत असते ना ती कुठेही नसते. त्यामुळे एक माईक मिळेल. खरं तर साहेब, पहिला म्हणजे तुम्हाला काल आपण रिटायर झालात, सेवानिवृत्त झालात. वयाचे किती वर्ष आपण त्या विभागामध्ये काम केलेले आहे? वयाचे 60 वर्ष. वयाचे 60 वर्ष. आणि माझं एक तुम्हाला मी आता सांगणार नाही टाळ्या वाजवायचं,
साहेबांनी उत्तर दिले का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा साहेब मनापासून तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. कसं वाटतंय तुम्हाला? आपली मंडळी आहे, आपले मित्र आहेत, आपले पाहुणे आहेत, कसं वाटतंय? आनंद वाटतो. क्या बात आहे. तर माझ्याकडे काही प्रश्न आहेत तुमच्याकडे. आपला जन्म कुठे झाला साहेब? अहमदनगर जिल्ह्यात जेऊर. अहमदनगर मधील जेऊर या ठिकाणी साहेबांचा जन्म झालेला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर सर सगळ्यात महत्त्वाचं असतं आपला जेव्हा जन्म होतो आणि आपल्याला शाळेमध्ये टाकलं जातं, तर आमच्या काळात आम्हाला तांदूळ वगैरे दिले जायचे त्या प्राथमिक शिक्षण घेत असताना. तर तुमच्या वेळेस त्यावेळेस काय होतं म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल. आमच्या वेळेस काहीच नव्हतं. वा, काहीच नव्हतं. तर ते माध्यमिक शिक्षण जे आहे ते कुठे झालं सर? माझ्या गावी आव्हाने बुद्रुक आणि डोर जळगाव. अच्छा, प्राथमिक शिक्षण. आणि त्यावेळेस तुम्हाला शिक्षक त्यांची आठवण आहे का किंवा नाव वगैरे असेल लक्षात? तर एवढं नाही. येस. तर पुढे जे असतं ते आपलं कॉलेज असतं म्हणजे आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुढे नाही झालं. पुढे नाही झालं. मग ही नोकरी कशी मिळवली? किंवा SSC बेसवर. SSC बेसवरती त्यांनी हा जॉब MES मध्ये स्वीकारला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. तर यामध्ये लागण्याच्या अगोदर की पहिली नोकरी तुम्हाला हीच लागली आणि हीच स्वीकारली असं काही आहे का? नाही, याच्या आधी मी डेली वेजेसवर फॉरेस्ट डिपार्टमेंटला काम केलं. अच्छा, तिथं किती वर्ष काम केली आपण? 12 वर्ष. 12 वर्ष म्हणजे एक तप त्यांनी काम केलं त्या ठिकाणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी. केल्यानंतरच मला ही दुसरी नोकरी भेटली. क्या बात आहे. तर महत्वाचं म्हणजे नोकरी करत असताना सगळ्यांना महत्वाचं म्हणजे काम करत असताना काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही अडचणी येत असतात. असा काही किस्सा किंवा आठवण आहे का आपल्या MES मधली? नाही, एवढं काही नाही. अच्छा, बरं, हरकत नाही. महत्वाचं असं कधी झालंय की जॉबला जाण्यामुळे आपल्या तुमच्या धर्मपत्नींना तुम्हाला वेळ देता आला नाही, आहे का नाही? प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते की आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा. तर असं काही झालंय का त्यांनी सांगितलं आणि तुम्ही सुट्टी मारली, असं काही झालंय? नाही, कधीच नाही. कधीच नाही झालं. खूप दरार आहे वाटते वहिनींचं. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुम्हाला आता आज तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात, तुम्हाला सगळ्यात जास्त साथ जर कोणी दिली असेल तर तुमच्या धर्मपत्नी. येस. तर घरी जसं त्यांना बोलवताना कसा आवाज द्यायचा आहे आणि त्या मॅडमनी वहिनींनी स्टेजवरती यायचंय मनीषा. घरी जसं देत आहेत. आणि मी आवर्जून का सांगतोय, मला जरी माहिती नसेल, हा ना, मग ऐका ना, मला जरी माहिती नसेल ते कसं बोलतात, पण आजूबाजूला पाहुण्यांना नक्की माहिती असतं त्याच आवाजात. आणि मनी मग माईक मध्ये त्यांना त्याच पद्धतीने बोलवा आणि तुम्ही लगेच धावत पळत स्टेजवरती म्हणे इकडे. क्या बात आहे. हे प्रेम आहे नवरा बायकोचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. वा. मॅडम स्टेजवरती या. तर आज सेवानिवृत्त होत आहात, तुम्हाला काही वचन द्यायचे आहेत मॅडमला, ते तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचे आहेत सगळ्यांसमोर. आणि त्यांच्याकडे पाहून म्हणा, मी सेवानिवृत्तीनंतरचा सगळा वेळ तुला देईल. म्हणजे त्यांच्याकडे बघून म्हणा, तुला. बरोबर? खरंच मला देणार आहे का ते नक्की विचार. ते शपथविधी चाललाय. तुम्हाला विनंती, कृपया मंचावरती बसा, विराजमान व्हा त्यांच्या शेजारी. तर दुसरी, तुम्हाला म्हणजे तुला म्हणा, तुम्ही म्हणा, तुला दर रविवारी शॉपिंग साठी बाजारात घेऊन जाईल. हे शक्यच नाहीये. अरे बापरे. वकील साहेब आहेत का कोणी? आपण लगेच प्रतिज्ञापत्र करून घेऊया. आहेत ना? यस, आमचे वकील साहेब पण आहेत. हे लक्षात घ्या, व्हिडिओ पण आहेत आपल्याकडे, ते हे करतायत ऍक्सेप्ट. ओके. आता म्हणा, मी माझ्या पेन्शनचा 80% भाग डायरेक्ट तुझ्या हातात दे. नाही, ते सगळे मुलांना देऊन मग मला नंतर देणार. वा, क्या बात आहे. तर सर, तुम्हा दोघांना, तुमच्या जोडीला मनापासून शुभेच्छा. या जोडीसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही कधी रियालिटी शो मध्ये गेलात का किंवा पाहिलाय का रियालिटी शो काय असतो टीव्हीवरचा? नाही. तर आज या सगळ्यांसोबत, सगळ्या पाहुण्यांसोबत तुम्हा दोघांना मी डायरेक्ट रियालिटी शोला मुंबईला घेऊन जाणार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आपल्याला जायचंय कोण बनेगा करोडपतीच्या सेट वरती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आपण इथून डायरेक्ट टेक ऑफ करून मुंबईला जाणार आहोत कोण बनेगा करोडपतीच्या शो वरती. म्युझिक प्लीज. आले का नाही बच्चनच्या सेट वरती? ऑडियन्स तुम्हाला पण यायचंय. ओके.
गेलो बाबा, गेलो आम्ही. धन्यवाद, थँक्यू. तर आले ना, ऑडियन्स आले का? कुणी राहिले नगरमध्येच? जे जे आले त्यांनी हात वरती करून जरा टाळ्या वाजवू द्या, पाहू द्या आम्हाला. सरांचा स्वभाव म्हणजे शांत आहे, पण असा म्हणजे स्वतःसाठी त्यांनी कधी वेळ दिला नाही किंवा माझ्यासाठी वेळ दिला नाही. त्यांनी अशी स्वतःसाठी कोणती हाऊस पूर्ण केली नाही. सर्व मुलांचं शिक्षण वगैरे त्याच्यामध्येच त्यांचा वेळ घातला, सगळं आयुष्य घातलं आजपर्यंत, आणि एवढंच. तर मग आज ते सेवानिवृत्त होत आहेत आणि ही सुंदर अशी पाहुणे आपले सगळे नातेवाईक समोर आहेत. तर काय मनामध्ये फिलिंग्स काय आहेत, कसं वाटतंय? ते रिटायर होतात त्याचं मला जरा दुःखच वाटतं, कारण आता त्यांचा आहे ना दिवसभर वेळ जायचा, 9 ते 6 वाजेपर्यंत त्यांचा कसा वेळ जायचा हे मला काही कळत नव्हतं. पण आता घरी त्यांचा वेळ जाणार नाही. पण आपण सगळेजण त्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या आनंदात, दुःखात, सुखात सगळ्यासाठी आम्ही सगळे उभा आहोतच. टाळी वाजवून त्यांना सांगा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तर जाऊया आपण. आता गेलेलो आहोत आपण कोण बनेगा करोडपतीच्या सेटवरती. तुम्हाला गंमत सांगतो, त्यामध्ये 3 लाईफलाईन आहेत, 50-50, फोन ऑफ फ्रेंड, आणि जनतेलाही तुम्ही विचारू शकता या प्रश्नाचं उत्तर. पण जर तुम्हाला 1 कोटी रुपये जिंकायचे असतील तर प्रश्नाची उत्तरं तुम्हालाच द्यावं लागतील. ओके, एकदा हात वरती करून दाखवा त्यांना आम्ही आलोय म्हणून सगळ्यांना. क्या बात आहे. आता नीट ऐका सगळे. तुमच्या पत्नीचं म्हणजे तुमच्या बायकोचं आवडीचं काम काय आहे? ऑप्शन ए, तुम्हाला त्रास देणं. ऑप्शन बी, तुम्हाला रागवणं. ऑप्शन सी, शॉपिंगला जाणं. का ऑप्शन डी, सेल्फी काढणं. कुठलंच नाही. नाही, या 4 पैकी उत्तर द्यायचंय तुम्हाला. आहे का नाही? द्यावं लागेल का नाही? शॉपिंगला जाणं. शॉपिंगला जाणे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बरोबर उत्तर त्यांनी दिलंय. आता दुसरा प्रश्न मॅडमकडे, माईक द्या. हा प्रश्न लय डेंजर आहे बरं का. डायरेक्ट 50 लाखाचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगायचंय, जर आपला पती म्हणजे आपला नवरा घरी उशिरा आला तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे? ते आल्यानंतर ऑप्शन ए, दारच उघडायचं नाही. ऑप्शन बी, उद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही लेट यायचं. ऑप्शन सी, त्यांना उठक बैठक म्हणजे उठबशी मारायला लावायचं. किंवा ऑप्शन डी, त्यांचं बाहेर जायचंच बंद करून टाकायचं. त्यांचं बाहेर जायचं बंद केलं तर सगळंच बंद होईल. मग काय करायचंय? ए बी सी. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी दारच नाही उघडायचं, दुसऱ्या दिवशी बरोबर वेळेवर येतील. वा, हे स्मार्ट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 लाख तुम्ही जिंकलेले आहात. आता हा जो प्रश्न आहे ना तुमच्या दोघांसाठी, एकाच माईक वरती दोघांनी सांगायचंय बरं का. आणि डायरेक्ट 1 कोटीचा प्रश्न आहे आता आपल्याकडे. खालीलपैकी कोणतं गाणं तुमच्या काळामध्ये जास्त हिट झालं होतं? ऑप्शन ए, चोरीचा मामला. ऑप्शन बी, हृदयी वसंत फुलताना. ऑप्शन सी, ये मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं. क्या ऑप्शन डी, झिंगाट. चोरीचा मामला. सर तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही जिंकले आहात 1 कोटी रुपये. जोरदार टाळ्या. आणि हे पैसे आम्ही तुम्हाला देणार आहोत. पण ते गाणं खरंच हिट होतं का ते आम्हाला बघायचंय. एकदा उभे राहा. आता 1 कोटी रुपये द्यायचे म्हटल्यानंतर ते गाणं खरंच हिट होतं का ते पाहिजे. म्युझिक लागेल आणि त्या गाण्यावरती त्यांना बघू द्या आम्हाला कसे डान्स करतात ते. सर, मॅडमचा हात पकडा. या इकडे या, इकडे या. हात पकडा. आपलीच आहे तर. हा, पुढे इथं यायचं, मस्त हात हे करायचा आणि मागे यायचं. आणि जसं तुम्ही गणपतीत तुमच्या आवडीनं, आणि आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, काय वाटतंय कसं यांनी सेलिब्रेट करायला पाहिजे? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्युझिक प्लीज. हा, आणि हात दाखवा फक्त आणि आनंदात त्यांच्या जा. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, क्या बात आहे. आज सेलिब्रेशन झालं पाहिजे. सर रिटायर होत आहे, आनंद झाला पाहिजे सगळ्यांना. वा, यस, क्या बात आहे. सर हात करा असा. चोरीचा मामला. वा, मामाही थांबला. क्या बात आहे. यस, चोरीचा मामला, मामाही थांबला. प्रेमाने
बघा मॅडम म्हटल्या नाचता येत नाही, पार स्टेज फुटन एवढा जबरदस्त डान्स आपण केला. जर मॅडमचा डान्स ज्यांना आवडला असेल त्यांनी जरा टाळ्या वाजवून आणि आवाज करून सांगा. हे बघा तुमच्या डान्सची पावती. सरांचा डान्स ज्यांना आवडला असेल त्यांनी जरा हात वरती करून टाळ्या वाजवा. वा. आणि दोघांचाही आवडला असेल तर त्यांनीही हात वरती करून टाळ्या वाजवा. हे प्रेम आहे सर आपल्या माणसांचं. आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आजच्या या कार्यक्रमातला, म्हणजे आजच्या तुम्ही स्टेजवरती आहात त्यातला. नक्कीच आपण सगळेजण एका गोष्टीसाठी प्रत्येकजण काही ना काही नोकरी करत असतो, तो म्हणजे पैसा. आपण सगळेजण पैसे कमवतो हे का नाही, धन कमवतो. आणि मला माहिती आहे तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे तुमचं कटिंग करूनच गेलेलं असेल, सगळ्यांचंच जातं ऑब्व्हियसली. तर आत्तापर्यंत किती पैसे कमवले किंवा किती प्रॉपर्टी झाली किंवा किती संपत्ती कमवली आमच्या ऑडियन्सला जरा कळू द्या. हे समोर बसलेले माझे मेहमान हेच कमवलेलं आहे. सरांनी इतकं छान सांगितले, तुम्ही ऐकलंय का? एकदा पुन्हा एकदा ऐका सर, मोठ्या आवाजात त्यांना कळू द्या. हे समोर बसलेले माझे मेहमान आहे हेच मी कमवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही संपत्ती आहे माझी. तुम्ही सगळे मित्र मंडळी, नातेवाईक, मित्र, आपटेष्ट एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता तुम्ही दोघे आलात तर तुमच्या चिरंजीवांनाही मला स्टेजवरती बोलवायचंय. तुमच्या आवाजात घरी जसं बोलवता तसं बोलवा. दाद्या, बालू. पप्पांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, थोडा कडकच आहे, त्यामुळं आम्ही आज इथपर्यंत आहेत. अच्छा. आणि ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे. त्यांनी आम्हाला जी शिस्त लावली, जे शिकवलं, त्यामुळे आम्ही आज पदावर काम करतो दोघंही, ते त्यांच्यामुळे शक्य झाले. अच्छा. आपण कुठे असता सर? म्हणजे मी सुद्धा पप्पांच्याच डिपार्टमेंटला कामाला आहे, AMS मध्ये. वा. आणि मी पुण्याला आहे. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दादांसाठी. सरांकडे द्या. तुमचं नाव म्हणजे तुमच्या पाहुण्यांना माहिती असेलच, पण मलाही कळू द्या. आणि माझं नाव अनिकेत आहे. आणि पप्पा आणि मम्मीचा स्वभाव? पप्पांचा जरा कठोर स्वभाव आहे, पण माझ्यासाठी नाही. ते ओरडतात पण माझ्यावर कधी ओरडले नाही जास्त. आणि मम्मीचा तर प्रेमळच आहे. ओके. आता तुमच्या दोघांमध्ये फक्त बोलायचं नाही, माईकमध्ये काही नाही सांगायचं, त्याचं उत्तर जर तुम्ही असेल तर हात वरती करायचं. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त पप्पांचा मार कोणी खाल्लाय? क्या बात आहे. मारमुळे खरं तर तुम्ही लाईनवर आलेत असं त्याचा अर्थ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता तुमच्या होणाऱ्या बरोबर ना धर्मपत्नी, त्यांना तुम्हाला बोलवायचंय. आणि कसं बोलवणार आहेत ते तुम्ही बघा. आता हा येतील ना, हे मोठे आहेत. ओके. आधी तुम्ही बोलवा आणि मग ते बोलवतील. नो प्रॉब्लेम. बाबू. अरे बापरे, हिम्मत लागते बरं का माईक वरती असं सांगायची. क्या बात आहे. सरांकडे द्या. तुमच्या बाबूंना बोलवा. पूजा. यस. साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस. वा. 10 गुण टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा. क्या बात आहे. क्या बात है मैडम. चलो. वाह. क्या बात है. 20, 30, 40, 50, 60 आणि 30, 90 गुण झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. फॉलोअर्स कमी आहेत तुमचे बरं का. चलो. वा वा वा. चला नेक्स्ट. वा 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 वा. किती गुण झाले त्यांचे. आणि शेवटची संधी पाहूया. 90 तुम्हाला मागे वा थोडं. 90. चलो. वा. एकदा जोरदार टाळ्या. 30 गुण. नाही तुम्हीच फेकायचे. 40, 60. बाप तो बाप होता है. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि साहेब खरं तर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा द्यायलाच नाही पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, तरुण सारखा खेळ कोण खेळलं आणि जिंकलं कोण? क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आता ते जिंकलेत म्हटल्यानंतर तुम्हाला पण पनिशमेंट आहे. पुढे या तुम्ही. आणि एक गाणं लागन पनिशमेंट म्हणून. तुम्हाला त्यांच्यासाठी डान्स करायचा आहे जोडी जोडी. चलो जोडी रेडी राहा. आणि जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या फॅमिलीसाठी. वा.
फील करून डान्स करायचा तुम्हाला सगळ्यांना आणि ऑडियन्स जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. तो जैसे खोया कहना चाहूंगी तो तुमसे क्या कहूँ. क्या बात है, ही फॅमिली असते आणि हा प्रेम जैसे खोया क्या बात है. कहना चाहूंगी तो तुमसे क्या कहूँ. खरं तर आपला पार्टनर आणि आपले आई वडील सोबत आहेत आणि त्यांच्या समोर या आनंदाच्या क्षणामध्ये सुंदर असा डान्स. वा, बता सकूं मैं अगर कहूँ तुमसा. क्या बात है. छान वाटतंय आणि पप्पांना रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर, तुम्हाला वडिलांना शुभेच्छा द्यायच्यात. मी आता त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो. मी त्यांना पहिल्यापासून पाहिलंय कसं काम केलं नाही. सगळेजण त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं नाव घेतात आणि त्यांना मी पण शुभेच्छा देतो सेकंड इनिंगसाठी आणि हेल्थ आपली त्यांनी चांगली ठेवावी यासाठी पण शुभेच्छा देतो. क्या बात आहे. खरं तर मी पुन्हा एकदा तेच सांगतोय की तुमची सेकंड इनिंग सुरू आहे. खरं तर आपण बॅटिंग करतो आणि पुन्हा एकदा फील्डवरती जाऊन बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतो. तर तो दिवस तुमचा आजचा आहे. खरं तर आपण गगनभिदी इमारती नक्कीच पाहतो, परंतु त्याचा पाया जर महत्त्वाचा नसेल तर ती इमारत नक्कीच कोसळते. पण साहेबांनी फॅमिलीचा पाया हा भक्कम केला आहे आणि मॅडमनी बोलता बोलता बोलल्यात की त्यांनी स्वतःसाठी जगले नाही किंवा हे. तर हे असतात आपले कष्ट असतात, आहे का नाही. आपल्याला आहुती म्हणतो आपण त्याला, ती द्यावा लागते आणि सुंदर असा परिवार त्यानंतर असा तयार होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फॅमिलीसाठी. मॅडमकडे माईक द्या. मॅडम म्हटलं बरं का आता. चलो. मला असं वाटतं की आत्याला खूप फिरायची सवय, पण मामांनी काही एवढा टाइम नाही दिलाय. तर आता दोघांनी आहे ना खूप साऱ्या ठिकाणी फिरायला जावं. नाही काय तर देवदर्शन काय ना, पण फिरायला जावं. तुम्ही नक्कीच एखाद्या टूरची कंपनीचं तिकीट काढून त्यांच्या हातात द्या, ते नक्की जातील. क्या बात आहे. चलो नेक्स्ट. मी पप्पांना त्यांच्या सेकंड इनिंगसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी पण हीच इच्छा आहे की पप्पांनी मम्मीला घेऊन खूप सारं फिरवा. आम्ही तर फिरवणारच आहे, पण आता त्यांच्याकडे खूप मोकळा आहे तर त्यांनी मम्मीसोबत खूप सारं फिरवावं. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुम्हा दोघांसाठी एक महत्त्वाची सूचना नाही म्हणता येणार, कारण की आमच्या सगळ्यांची एक इच्छा आहे. खरं तर वडील या शब्दामध्ये सगळं आहे. वडील आहे तर आपण आहोत आणि वडिलांसाठी आपल्याला करायचंय. त्यांचं कर्तव्य होतं आपल्याला इथपर्यंत आणलं, पण सगळं करा पण आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका. प्रत्येकासाठी तेच आहेत. वडील आणि आईचं नातंच तसं असतं की ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत. त्यामुळे वडिलांना आईंना जपा, आपण प्रत्येकाने जपा, कारण की ते आहेत म्हणून आपण आहोत. बरोबर की नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फॅमिलीसाठी. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियां. दिल थाम के जहां देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियां. करके दिखा कमाल
बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी। दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें।